मॅडम आलात का वगैरे खाली? का गरम वाटाले? डॉक्टर जरा अंग गरम वाटले मला. बघून येत जा. अशी लाडीगुडी लावायला लागला बघा. मी दुकानात चाललो, नुसतं पुन्हा म्हणली की दुकानात जाऊन ये, तर लगेच लाडीगुडी लावायला येते मला लगेच. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज मम्मीने लंच ब्रेकला डाळ कांदा केलाय, जे मला अजिबात आवडत नाहीये. तसं करायचं नाही. जेवणाला सांगितलं की नाही, आवडत नसेल तर ठीक आहे, आणि ते डबा संपला पाहिजे. बाबा ओ डबा संपला पाहिजे. येडे, तुला सांगायला ती मला नाही. हा, काही पण डब्यात भाजी असू दे, संपली पाहिजे ती भाजी. चपाती संपली तर काय करायचं? चपाती संपली तर भाजी पुसून खायची. पुणे ते दुपारी तेवढा वेळ मिळाला का नाही, गाडी मागाने फाडली बघ, ती जरा हाताने शिवतीस काय? हातानं शिवून पुढं परत पुरत नाही, सांगतो तुला. पुरते की जर नुसतं घ्यायचं आणि असं शिवायचं ते रे, पुढं पुरत नाही तो. बारका बाळाचा वर करायला सगळं मी रोज रोज लागून घेतो. तुझं बारकं बाळच आहे मी, हे की नाही? म्हणून काय सारखं सारखं धडपडायचं व्हय? होय, इथं पण लागले बाळा मला. कंडा हे की नाही, कंडा. ब्रेसलेटचं मला माहितीच असतंय. कशाला जायचं ते क्रिकेट खेळायला? अरे मस्त आहे. हा चरचरते हळद. म्हणून लावाले ते, मुद्दामनं लावाले. नाही नाही पिल्ले, मुद्दामनं लावालेस ना तू. बस. माझं ते बाळ उठ सोंडे, कुठं माझं सोंडे हे ते तोंड फुटले बघते. नुसतं मोठं पडतं. हॅपी न्यू मंथ. हॅपी न्यू मंथ. न्यू इयर आल्यावर तर म्हण की. असं हे डोक्यात पडले काय हे? झालं तुमचं? झालं. तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आता सध्या पूनमने चहा ठेवला, मी झोपलो होतो, आल्या स्कूलमधून झोपलो, जेवलो पण नाही. स्कूलमधून यायला 4 वाजले. सकाळी लवकर गेलो होतो, सकाळी प्रोजेक्टर लागत नव्हता स्कूलमधला, त्यामुळे मला लवकर बोलवलं होतं. पण तिथं जाईपर्यंत प्रोजेक्टर लागला होता, त्यामुळे माझं काय काम नव्हतं. तरी पण त्या प्रोजेक्टसाठी मला लवकर जावं लागलं. तर मी कधी लवकर जात नाही, तरी पण ठीक आहे. मला आता लागला भूक. जर चहा ठेवला असलं तर मी आता जेवणार आहे, कारण आता आल्याला झोपलेलो, त्यामुळे भूक लागला जाम. पहिला जेवणार मस्तपैकी, मग चहा पिणार. त्याने आपलं आसन घेतलं आहे, सोफा मस्तपैकी काम जात. सोफा हॉट होत आहे. बस माझ्या डोक्यावर. हा, येऊन जाऊन नुसतं एकतर आतलं बेड आणि बाहेरचं सोफा झालं की झालं आपल्याला, हे की नाही? बसायला बरोबर, पण जरा जागा बदलून बसायचं की. होय. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर मी तुम्हाला सांगणार होते कशात कशात नंबर आलाय, तर चला मी आताच सांगते. मला रनिंगमध्ये पहिला नंबर आलाय, गोळाफेक 2 kg मध्ये पहिला नंबर आलाय, आणि खो खो ग्रुपचा पहिला नंबर आलाय. कारण मी 2 विकेट पाडल्या होत्या, त्यामुळे मला सगळ्यांनी उचलून धरलं होतं. माझा पहिला नंबर आलाय, त्यामुळे माझ्यापेक्षा माझे पेरेंट्स खुश झालेत. झालं. खुश झालं आमचं. खुशी झाली नाही झाली खुशी. आय एम प्राऊड ऑफ यू पिला. असंच नंबर काढत जा, असंच यश मिळवत राहा. असंच नंबर काढ, असंच यश मिळव. ओके अजून आम्हाला प्राऊड फील कर. ओके. तर तुम्ही शाळेत असताना कशा कशात नंबर आला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तू छुटके काय करायला बघा. हिला मी 6 वाजता सांगितलेलं अभ्यासाला बसायला. आता जवळजवळ वाजलेत किती वाजले ग? आम्ही एकच मिनिट चेक करतो. 6:45 वाजलेले आहेत. ही असाच टाइमपास करत आहे ना, वेळ घालवते, कधी कुणाला कळू पण देत नाही. काय करायलास ग? ऐ काय करायलास? हे तुझा टाइमपास हे की नाही? मग तर मित्रांनो, हे जे आहे अत्तर लावू ना टोपण, त्याचं असं ठेवायचं नसते, उडून जाते ते. तर मित्रांनो, हे जे अत्तर आहे की नाही, हे 10वीतला एक स्टुडंट आहे हरमेन म्हणून, त्यानं मला हे दिवाळीला गिफ्ट दिलं आहे. खूप छान असा स्मेल आहे त्याचा. त्याचे चाचा पुण्याला असतात, त्यांचं शोरूम आहे त्याचं अत्तरचं, त्यातनं मला त्यानं मागवून घेऊन दिलं आहे. भारी की नाही? खरंच भारी. हां, म्हणजे एका स्टुडंटनं देणं म्हणजे असं एकदम भारी वाटते. स्टुडंटनं मला गिफ्ट दिलं आहे.
ए बाळ, अगं 6:45 वाजत झाले, तू कधी अभ्यासाला बसणार आहेस का असंच टाइमपास करणार आहेस? मित्रांनो, हे आजचं नाही आहे, हे रोजचं आहे. लय हुशार आहे हे. चला बसा अभ्यासाला. काय बाबा डोले इसका फोन आहे. अच्छा फ्रेंड काय मेरे. मित्रांनो, परवा एक इव्हेंट केला होता, म्हणजे इव्हेंट केला होता आणि त्याचं पेमेंट अजून आलेलं नाही आणि तो ड्रायव्हर अक्षरशः वरडा लागला. आता बघूया पेमेंटबद्दल काय होते. 3 दिवसाला महागा लावली पेमेंटसाठी. हा क्या हुआ? नारी कोण आले नाही, तुला काही लेट होणार आहे. मी जातो म्हणत मॅडम, ते सकाळी कोणाला कॅश जाऊन देतो म्हणत्या. बर मग डायरेक्ट तुझा उद्या सकाळी नाही येतं, इव्हेंटला जाणार आहे. डायरेक्ट तुझा नंबर देतो, बर बर ठीक आहे मग ते माझा डायरेक्ट तुला कॅश देईल. मग ठीक आहे चालते म्हणजे मॅडम स्वतः इथलं बहुतेक इथं चालते. येस सकाळी. ऐक ना, ते तुला आपण ठरल्याप्रमाणे 20 तुला देतील. हा बाकी ते मॅडम म्हणतात की मी त्या शुभमला पाठवतो, तिथे ट्रॅव्हलिंग आणि खाण्याचं काय असं. ठीक आहे चालते म्हणून. ते शुभमशी बोलून घ्या खरं म्हणून, फोन करून शुभमला त्यांनी सांगा म्हणून. घेऊन फोन क्लिअर केले सगळं, केले ना? बर बर 20 तुला इथं कॅश पोहोचवेल तुला. ठीक आहे चालते. उद्या सकाळी तर करायला लाव मॅडमना नक्की. काय विचार मी आता पण अजून मी स्टँडवर आहे बघ. आतापर्यंत कॉल आहे की मला काय लेट होणार आहे. माझा मी म्हटलं किती वेळ थांबू इथं बिनकामाचं. होय आणि तिने आला म्हणजे बरं. ते मॅडम म्हटलं माझं मला काय उद्या मी सांगायला देणार कॅश पोस्ट करतो, पण करा म्हटलं. बर, कारण का माहितीये काय, अशी जी कारणं देतात ना ते मी लय बघितल्यात मित्रा. हे थांबा त्यांना त्या मॅडमला फोन आहे. हा ठीक आहे ओके. तर मित्रांनो, अशी माणसं असतात की आम्ही कामं करतो, जीव तोडून कामं करतो, आमचं नाव राहावं म्हणून, आणि माणसं आम्हाला EMI पद्धतीने पेमेंट करतात. आम्हीच नाव पडलं EMI पद्धतीनं. जवळ समजा जर 2.5 लाख 3 लाख असं जर आमचं बजेट असेल तर 3 लाखामध्ये आज 10,000, उद्या 20,000, त्यातले 5,000. मग आम्ही भिकाऱ्यांसारखं, आम्हीच केलेल्या कामाचे पैसे आम्हाला भिकाऱ्यासारखं मागायला लागतील. कारण बरेच क्लायंट असतात, एकदम मिडल क्लासमधले असतात, त्यांनी रोखटोक एका दमात आम्हाला पेमेंट करतात. आणि जे श्रीमंत घराण्यातले असतात ना ते आम्हाला खूप दमवतात मित्रांनो, खूप म्हणजे खूप भयंकर दमवतात. तुला काय झाले आज? मला कणकण आल्यासारखं वाटलं. कणकण आल्यासारखं? गोळ्या नको आहे मग? आणायलाच पाहिजे. मग सांग, कधी सांगणार? आणायला मी विचारलं, ए काय रे बाबा, ए देवा, मी सगळं सांगितल्यावर मग ही सांगणार, ही मी विचारल्यावर सांगणार ही. हा तुला माझ्याकडे बघून वाटत नाही असं? अरे मला काय माहित, आता हे कायम असं काय झोपत असत्या. मला वाटलं झोप आली असेल, आहे की नाही? मला वाटलं झोप आली असेल तुला म्हणून. झोपलेलो, पण किती वेळ झोपलो का आताच झोपून उठलो ते पण मला कळलं. पिल्या मॅडम आलात का बघ रे खाली? का गरम वाटाले? डॉक्टर जरा अंग गरम वाटाले मला. बघून येत जा. असे माझे डोळे उघडवलं, पापाने माझे वज्ज झालं मला. जाऊन येत जा जरा. काय झाले मला? हे नको, जाऊन येत जा. मला गोळी आणून मी नाही जाणार, एवढा करणार नाही. जाऊन येत जा. ते इंजेक्शन दे. बारके आहेस मी? ते इंजेक्शन दिलं की त्याच्याने आजारी पडते. कोण म्हणले? मला वाटतंय सर मित्रांनो, डॉक्टर इंजेक्शन बरं व्हायचं म्हणून देतात का आजारी पडावं म्हणून देतात? मला वाटतं इंजेक्शन दिलं का नाही मग एक दिवस ते पांघरून ओढून झोपा, घाम जाऊ दे तुमचा. ते तुझं माइंडसेट आहे त्यो. मित्रांनो, आपला सगळा गेम हा माइंडसेटचा असं लक्षात ठेवा. आपण स्वतःला म्हणलं की मेले आजारी आहे तर आजारीच होतो माणूस. आपण जर म्हणलं की मी स्ट्रॉंग आहे आजारीपणात सुद्धा, तर तो माणूस स्ट्रॉंग राहतो. लक्षात ठेवा, हा सगळा माइंडसेटचा गेम आहे. हा मी आजारी का पडलं मी ते हा मला तुझ्याकडे सेवा करून घ्यायची. मग असं पण करतो की आजारी पडायसाठी त्यासाठी कोणी काय लिहून काय ठेवलं सेवा का? करतोस? हा करतो की, सांग तरी नुसतं. हा ए कसला का वैरी हे असते, त्याचं नशीब असते. सोड, पदरी पडले माझ्या. ए उठ. गले में खराश. चल जा उठ, काय डॉक्टरकडे चल. मला एक गोळी आण. डॉक्टरकडे चल. मला ते लेमलेटची गोळी आण. लेमलेटची देतो, सगळं देतो. चल, त्यांनी देतात लेमलेटची. मी सांगतो ना, हो हिला लेमलेटची गोळी द्या. चल, अरे जाऊन तरी ये. बीपी लो झालाय का बघून ये. तुझा सारखा बीपी एक लो असते. त्रास येतोस तुम्हाला. काय बोलायचं याच्या पुढे? उठ. काय उठ, पेशंट आहेत खाली. अरे मग जा ना खाली. तुला पेशंट, अरे हिला डायरेक्ट नंबर असते. कारण सांग हे रोजचं गिऱ्हाईक आहे त्यांचं. अरे आला तुम्ही या. नाही असंच बोलले. उठ की बाहेर जाऊन. पेशंट 5 मिनिटात जातो की. पेशंटला बाहेर उठ. ते बाकीच्या पेशंटला बाहेर उठ. चल. मम्मीला सांग की फोन. तर मित्रांनो, पूनम आजारी पडलेले आहे आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. आजारी पडत नाही, कायम झोपते ते. आजारी कधी पडत नाही ते.
पण आज तिला बहुतेक आजारी असल्याचं. ए काय काय भांडी धुवालेस काय? ए बाळा भांडी धुवालेस? तिचं काम हा. आय एम सरप्राइज्ड. ही भांडी धुवायला लागली तरी म्हणलं ही बाळ माझं भांडी कसं काय धुवायला लागले? हा हे पिल्लू भांडी धुवू नको तू. हो हा बाबा धुतोय. आलं का बाबाकडे? लगेच बाबाकडे आलं. ए चला असं म्हणून आणू नकोस आजारपणा. भांडी धुतो कर असं असं म्हणू नकोस. आजारपणा आणू नकोस तू. बाबा काय केलीस मित्रांनो? हे बघा लहान पोरांचं खेळच वेगळे असतात. काय केलीस? त्यात काय भरल्यास साबण आणि काय करणार? काय करणार ते? साफ करणार. काय काय साफ करणार? हे ह्यात साबण भरल्यास आणि ह्यात साफ करणार. काय साफ करणार? साफ करणार तो गणेश. कुठला डबा? पण डबा का देणार आहे? अरे पण डबा अरे हिच्या काय पण ते डबा का साफ करायला असतो? असंच. अरे असं म्हणजे का? असंच म्हणजे कसं म्हणजे? त्याचं मराठी. ए चला मी ते आतली काच काढतो जरा फुटलेली. तर मित्रांनो परवा माझ्या हातून चुकून काच फुटल्या आणि ते काच मी आज मला काढावं लागणार आहे. पिल्या इकडे हो का ही काच इथनं कटच झाल्या. बोला. पुसायला गेलो आणि काच फुटल्या. लांब सरत अंगावर बिंगावर पडली मी जबाबदार नसणार आहे त्याला. वा असं चिटकवलंय. मग कसं चिटकवायचं असते? चिटकवलं नाहीये. मग अर्धी इकडे आहे अर्धी इकडे आहे. मी काय म्हणलो मग? कसं काढायचं? तुम्ही चिटकवलं तुम्हालाच माहित. जाम चिकटली. तर असं म्हणतात की फुटलेल्या काचा फुटलेली काही वस्तू घरात ठेवायच्या नसतात. त्यामुळे मी एक काढा लागलोय आणि याला झाला जमाना फुटून म्हणजे माझ्या मते एक 2-3 आठवडे झाले असतील माझ्या हातून फुटून. आठवडे नाही मग मागच्या महिन्यात फुटलंय. 2-3 आठवडे पहिला महिनाभरातच काम झाले. परवाच्या महिन्यात फुटलंय. कालच्या पण महिन्यात नाही. खाल्लं जाम झाले पिले. निघते का नाही? नाही आता तुम्हालाच माहिती. असंच बोला. निघलं. असंच आता काय करतो? स्कूलवर फिरवायला असते. थांब अव्वा हे पण हुशार. आमचे बाबा टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. मॅडमला सांग जरा कणकणाला वाटायला इंजेक्शन घेऊन ये. दिसते का बघा. तर मित्रांनो याला हा स्टारचा स्क्रूड्रायव्हर आहे आणि याला स्टारच लागते. फ्लॅट लागत नाही याला. आणि असं म्हणतात की बेडरूम मध्ये आरशे पण ठेवायचे नसतात. खरं आहे का हे? कारण आता झाले कसं आता हे आमचं पुण्याला काय म्हणतात कपाटला वूड 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 म्हणतात काय? मग ते वूडच बनलंय वूडचंच आहे की की. न्यू वूड. बघा लिहिलंय तिथं. कुठं न्यू बिला ते ब्रँडचं नेम आहे ते. अखर वूड. वूड म्हणजे काय सांगा? वूड म्हणजे लाकूड. हा मग हे कशाला बनलंय? त्याचं ब्रँड असणार ना. ब्रँड. तसं नाही रे तुला. मग कसं हो बाबा? हे जे कपाट आहे ना आता ह्याला एक आरसा आहे. आता तिथे एक आरसा आहे तिजोरीला दाखव. हा म्हणजे असे आरसे घरात ठेवायचे नसतात. म्हणजे शक्यतो बेडरूम मध्ये. तुम्ही काय म्हणला? असं म्हणतो. आता लगेच विषय बदलालाय हाय की नाही? काय हे काय म्हणतात ह्याला? कशाला? कपाटाला. जोडे कपाटाला. कपाटाला हा काय म्हणतात? मी काय म्हणलं? वूड. मित्रांनो माझं प्लॅनिंग असं आहे की हे की नाही हे काच इथनं कट करायची आणि इथं स्क्रूड्रायव्हर नाही. हे स्क्रूड्रायव्हर नाही त्यांचं काहीतरी मशीन वेगळे असतात. ड्रिल पाडून इथे बुळ करून आहे की नाही ह्याची उंची कमी करून ह्या इथं करावं असं म्हणावं लागेल. त्याचं काहीतरी डिझाईन करता येते फोडून. कशाचं? फोडायचं नाही. ए सर लांब सर. मग हे खराब झालेलं काय करतेस खराब झालेलं? फोडायचं. हा फोडायचं. मला फोडाफोडी करायला सांगा. एका सेकंदात करतो होय तेवढं लगेच येतं तुला आहे की नाही? मी. मित्रांनो, ओ
खाली बघ काचेवर पाय दिसतो. माझा बाप्पा तिथं दोरी एवढी आहे. दोरी उडे नाही इथं असते दोरी उडे. आहा तर मित्रांनो ही काच आपण आहे की नाही मॅटवर ठेवा म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. काच फुटणार नाही. आपल्याला कधी वेळ मिळाला आता मला गॅदरिंग झाल्याशिवाय वेळ मिळणार नाही. जर कधी वेळ मिळाला तर जाऊन हे मला रेसिपी करता येईल. आणि बसतच नाही वाटतं त्याच्यावर. नाही बसत. एवढी मोठी काच एवढी काटकोळी माझ्यासारखी काच कशी बसल. मी यावरच ठेवतो तसंच. फुट्ट्या. शुभ बोल. शुभ बाबा शुभ बोललो. ह्या इथे ठेव्या अशी म्हणजे याला काय होणार नाही. आणि तुकडा पण इथे ठेव्या. हा म्हणजे मी डिझाईन करू शकतो. आणि हे आपले व्यवस्थित जपून ठेवूया. हे जे स्क्रू आहेत ते डिझाईन लय आवडले मला. स्क्रू बाबा मी हे खेळायला घेऊ. हे खेळायला घे इकडे. अगं परी ते लागते ते परत जर ते रिपेअर केलं तर ते लावायला नको काय सांगायला सर. काय अवघडच आहे बघ. हिला काय मित्रांनो नुसतं पडलेलं दिसू दे लगेच खेळायलाच घेते. आता हे बघा खेळायला घेतलंय. हा ते संपल्या लगेच खेळायला घेतलं ते. हे ठेवून टाक. इकडे तिकडे पडलेलं दिसलं मी फेकून देणार बघ सांगतो. तर मित्रांनो मी आता पूनमला गोळी आणायला चाललोय कणकणीवरची. तर मला कशी लाडीगुडी लावायला लागला बघा. मी दुकानात चाललो नुसतं पूनमला म्हणली की दुकानात जाऊन ये तर लगेच लाडीगुडी लावायला येते मला लगेच. हा माझ्यावर जरी चिडली असली की नाही तरी मला लगेच येत्या. चिडणं पिडणं सगळं विसरून येते माझ्यावरती. काय पाहिजे तुला. काय पाहिजे. मार पाहिजे. मार पाहिजे. तुळतुळे तुळतुळे पाहिजे तुला. तुळतुळे असं तुला मारा द्यायला पाहिजे आहे की नाही. लय आगाऊ झाले. लय म्हणजे लय आगाऊ झाल्या. मारतोच तुला. चल गाडीच किल्ली घे. चल गाडीच किल्ली घे. गाडीच किल्ली कुठे आहे. गाडी ओव्हर ऍक्टिंग करून गाडीच किल्ली घे म्हणतो. गाडीच किल्ली घे कुठे ठेवल्या बघ. कुणाचा मारा क्लास. माझ्या येणारच नाही पाणी किंवा चिडण्यासाठी त्रास कसं चिडत नाही. होय पाठीवर वन उठतात मला. पाठीवर वन उठतात माझ्या. एवढी चिडत आहे. हे काय खाली माता बनत्या मम्मी लगेच. आता आम्ही जात आहे मेडिकल मध्ये आणि काहीतरी घेऊन यायचं. काहीतरी म्हणजे मेडिकल मध्ये गोळ्याच मिळतात. खायला इथून दुकानात घेऊन यायचं. बर ठीक आहे. कारण आता नाही म्हणायचं नाही कारण की मम्मीनं म्हणल्या की जे तू आणशील ते माझ्यासाठी पण आणायचं. वरूनच ऑर्डर आलं म्हणतात कशाला आम्हाला. फाटल्यात पाय घालून चालतं. नाहीतर घरी गेल्यावर मग खायच की काय टॉम अँड जेरीचं कार्टून. आहे ना बघायला. मस्त पैकी तेच कुरकुरे. त्यांना पैशाचा शो. हा? त्यांना पैशाचा शो. मला त्या अॅनिमेटेड कार्टून पेक्षा तुमचेच कार्टून मला लय आवडत. होय होय तुझे कार्टून आहे. आता बाबा गेलेला आहे मेडिकल मध्ये. काहीतरी चालू आहे. तर आमच्या ह्या मित्राने परीला कॅडबरी दिलेली आहे आणि जस्ट आमचाच व्हिडिओ बघत होते त्याने. हा कसे वाटतात व्हिडिओ आमचे. मस्त ना. तुला कसे वाटतात आमचे व्हिडिओ. तर मेडिकल वाले काकांनी मला कॅडबरी दिली. डेअरी मिल्क माझी फेवरेट आहे. मला दिलंच नाही. मला का बघत येणार. बाबा काढण्याचे बारके काय गेले. तुझ्या बरोबर खेळायला म्हणणार तुला मला बारकं व्हायला पाहिजे. ते पण खरं आहे. बारक्यासाठी बारकं व्हायलाच लागतं. तर मित्रांनो पूनमला कणकण आल्या जरा नॉर्मली न कळत. त्यामुळे तिला मी पहिला जाऊन गोळ्या आणल्या मेडिकलमधनं आणि तिच्यासाठी मी आता कॉफी पण केल्या. आणि आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेले आहेत. कारण आम्ही जेवण केलं 6 वाजताच. त्यामुळं आता काय आम्ही जेवत नाही परत.
मी स्कूलमधून आल्यावर जेवतो तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी आता तिच्यासाठी मस्त कॉफी केल्या. कॉफी पिली की तिला जरा फ्रेश वाटेल, जरा बरं वाटेल. पण बरोबर परीला पण लागतं कॉफी. तिला जराच देतो, जास्त देत नाही. ही शेवटची परीसाठी हे मला आणि बनवलं. शंडे दर थँक्यू. वेलकम केली. थँक्यू. वेलकम. उम्मी घ्या म्हणून कसं करते आपल्याला लगेच कशी करत्या. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण हा इथेच संपवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बघत रहा. बा बा बा. आज एनर्जी नाही याच्यात समजून घ्या मित्रांनो.